हा आहे आपला कोथिंबीर पराठा. खायला मस्त आणि बनवायलाही एकदम सोपा. कोथिंबीरीचा पराठा बनवायचा आहे तर त्यासाठी कोथिंबीरीची अत्यंत आवश्यकता आहे. मग त्याच्या जोडीला कांदा पण हवाय. शेकण्यासाठी परतला की त्याला तेल लावायचं वरच्या बाजूने. हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि 2 वेळा परतून शेकून घ्यायचं. हा पराठा एकदम साधा सुद्धा आहे, पण चवीला भारी लागतो. याच्याबरोबर आपण टोमॅटो सॉस घेऊ शकतो किंवा खोबऱ्याची मिरची घालून चटणी पण आपण घेऊ